मित्रांनो, एकदा जरी येईन बाळू मामांवर नक्कीच विश्वास तुमचा जडला की तुम्ही त्यांचे प्रत्यक्ष झालात आणि ते प्रत्यक्ष सर्वार्थाने तुमची काळजी वाहत असतात. त्यांचे लीला अगणित आहेत, पण तुम्ही डगमगायचे नसते बारीक बारीक संकटे पाहून. नक्कीच मित्रांनो, एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला सर्वात आधी मिळवायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व या संदेशाला देखील लाईक करून कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा, हे गुरु माऊली आम्ही तुमचे बाळ आहो. नक्कीच मित्रांनो, नक्कीच तुमच्या आयुष्यात ज्या संकटे आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या प्रत्येक संकटांचा अंत हे गुरु माऊली नक्कीच करतील. फक्त तुम्ही आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही नक्कीच ऐका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच नात्याची मधुरता त्यालाच उमगते ज्याला कुठे हसायचे आणि कुठे रुसायचे हे प्रत्यक्ष पक्के समजते. सद्गुणांसाठी दुसऱ्याकडे तुम्ही पहा, नक्की दुर्गुणांसाठी स्वतःवर मात्र नक्कीच तुम्ही नजर ठेवा. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते, हे मात्र अगदी खरे. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकडं ओझं, कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते. मूळ नसताना कधी मिळवू नका आणि नसताना मात्र तुम्ही कधीच खचून जाऊ नका. मंदिरावरील कळस कधीच गर्व करत नाही की मी एवढा उंचावर आहे. त्याला पक्क माहिती असते त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायऱ्यावर आहे आणि भक्तांच्या येण्या जाण्याने पायऱ्या झिजलेल्या असतात. भक्त पायऱ्यांना प्रत्यक्ष हात लावून नमस्कार करतात आणि कळसाला लांबून नमस्कार करतात. हे मात्र आपल्याला समजून घ्यायचे. जगण्याचा आनंद हा तुमच्या अवतीभोवतीच आहे. तुम्ही त्याला शोधा आणि त्याला शोधलं नक्कीच तुम्हाला यायला हवं. कारण लक्षात घ्या, भगवंतांनी प्रत्येक प्राण्यांसाठी, प्रत्येक पक्ष्यांसाठी प्रत्यक्ष अन्न ठेवलेलं आहे, पण ते शोधण्याचं कार्य त्यांचं आहे. भगवंत त्यांच्या चोचीमध्ये ते अन्न देत नसतात, तर ते प्रत्यक्ष अन्न त्यांना शोधावं लागतं. याच पद्धतीने मनुष्याचं देखील आहे. भगवंतांनी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी केलेली आहे, ठेवलेली आहे. फक्त आणि फक्त आपल्याला ठेवायचा आहे तो म्हणजे प्रत्यक्ष संयम आणि करायचा आहे संघर्ष. एवढं मात्र नक्कीच लक्षात घ्या. कितीदा जरी तुम्हाला अडचणी आल्या तरी तुम्ही त्या अडचणींना कधीच भिवू नका. एवढ्या मात्र गोष्टी नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे. मित्रांनो, वेळ सोडून या संपूर्ण जगात कोणीच प्रत्यक्ष अचूक न्यायाधीश नसते. कारण वेळ जर चांगली असेल तर सगळे तुमचे असतील आणि वेळ खराब असेल तर तुमचे पण परके होतील. वेळ तुमच्या व परक्यांची प्रत्यक्ष तुम्हाला ओळख करून देते. म्हणून या वेळेचे महत्त्व भरपूर आहे. म्हणून तुम्ही समजून घ्या, वेळ किती बिकट असली तरी ती वेळ एक ना एक दिवस निश्चिंत स्वरूपात निघून जाते. हे मात्र अगदी खरे. ठेवावा लागतो तो म्हणजे फक्त आणि फक्त माणसाला नक्कीच संयम. तुम्ही किती अडचणी जरी असला तरी तुम्ही परमेश्वरांना नेहमी नक्कीच हाक मारत चला. नक्कीच परमेश्वर तुमच्या नेहमी निश्चिंत स्वरूपात सोबत राहतील. जीवनामध्ये काही करायचंच असेल तर तुम्ही चांगलेच कर्म करा आणि भगवंतांची भक्ती करा. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला जर आयुष्यात प्रत्यक्ष जास्त कठीण प्रसंग येत असतील तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. कारण भगवंत संकटे त्यांनाच देतात ज्यांच्यामध्ये संकटांच्या सामोरे प्रत्यक्ष जाण्याची भरपूर जास्त शक्ती असते. नक्कीच अपेक्षा ठेवायचेच असतील तर तुम्ही स्वतःकडून ठेवा. इतरांकडून जेवढा जास्त तुम्ही अपेक्षा ठेवाल तेवढं जास्त तुमचा अंत होईल, हे निश्चिंत खरे. जिथेच नक्कीच भगवंतांचे नाम घेतले जाते तिथे भगवंत 101% उपलब्ध असतात, हे मात्र निश्चिंत खरे. मित्रांनो, माणसाने भिकारी व्हावे किंवा खूप श्रीमंत व्हावे, पण मध्यमवर्गीय प्रत्यक्ष कधी होऊ नये. जगण्यासाठी खूप संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो, हे मात्र निश्चिंत खरी आहे आणि सत्य आहे. बाकी जीवनात जितके जास्त तुम्ही कष्ट कराल त्यापेक्षा जास्त तुम्हाला आनंद नक्कीच मिळून जाईल. नक्कीच रात्र सकाळची वाट पाहत नसते, प्रत्यक्ष सुगंध हवामानाची वाट पाहत नसतो. जे काही सुख मिळेल त्याचा प्रत्यक्ष उपभोग घ्या. कारण आयुष्य वेळेची वाट कधीच पाहत नसते, एवढं मात्र नक्कीच खरे. जेव्हा परिस्थिती तुमची प्रत्यक्ष परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असेल
तेव्हा तुम्ही तिचा निकाल लावण्याचे सामर्थ्य हे तुमच्याजवळ ठेवा. भूतकाळाचा जास्त विचार प्रत्यक्ष केला की तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तसेच भविष्याची काळजी केली किंवा चिंता लागून राहते त्यापेक्षा आत्ताचे क्षण तुम्ही आनंदाने जगायला शिका. नेहमी आनंदी राहा, नेहमी भगवंतांचे नाम घ्या. हे तर तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, जितकं जास्त तुम्ही आनंदी राहाल तितकं तुम्हाला हे आयुष्य चांगलं वाटेल आणि जितकं जास्त तुम्ही दुःखी व्हाल त्यापेक्षा जास्त हे आयुष्य तुम्हाला नक्कीच अवघड वाटेल. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग तुमच्याकडे असतं, पण जीवनात खरं काय चालले कळायला हे प्रत्यक्ष जवळचं माणूस लागतं. तुमच्यासोबत कोणी असेल किंवा नसेल, पण हे गुरुमाऊली नक्कीच आणि नेहमी तुमच्यासोबत आहेत. फक्त तुम्ही त्यांच्यावरती अगदी निस्वार्थ मनाने विश्वास ठेवून भक्ती करा. आयुष्यात एखादी गोष्ट करायचीच असेल तर मेहनत घ्यायची तयारी, प्रत्यक्ष आणि ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कुठून आला, तुमची परिस्थिती तसेच तुमचं यावर निर्भय नसते. नक्कीच मित्रांनो, जो प्रत्येक वेळी नक्कीच संयम राखून प्रयत्न करत असतो भगवंत त्याला एक ना एक दिवस चांगल्या स्थितीमध्ये नक्कीच नेतात. चांगल्या व्यक्तींच्या आयुष्यात संकटांचा डोंगर नेहमी येत असतो, कारण त्याचा सामना करण्यासाठी शक्ती परमेश्वर त्या व्यक्तीला 101% देतो. आयुष्य खूप लहान आहे. प्रेमाने गोड प्रत्येकाला बोलत राहा. धन दौलत कोण कोणाला कधी देत नसतं. फक्त तुम्ही माणुसकी जपत चला. आयुष्यात कितीही मोठे तुम्ही जरी झाला तरी छोट्यानं कधी विसरू नका, कारण जिथे सुईची काम असते तिथे तलवार कधीच चालत नाही. एवढं मात्र अगदी तुम्हाला लक्षात ठेवायचे. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अलगद जवळून निघून जातील, मग त्या वस्तू असोत किंवा प्रत्यक्ष आपली माणसं. म्हणून मित्रांनो, जास्त काळ चिंता करत बसू नका, तर नेहमी तुम्ही स्वतःवर आणि भगवंतांवर विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. एक वचन फक्त स्वतःचे स्वतःला द्या. जिथे चुकत नसाल तिथे अजिबात माघार घेऊ नका आणि जिथे चुकाल तिथे माफी मागायला संकोच कधीच ठेवू नका. पैसा आज आहे तर उद्या नसेल. नक्कीच भगवंतांकडे एकच प्रार्थना प्रत्येक वेळी तुम्ही करा की भगवंता, ज्या स्थितीत मला ठेवशील त्या स्थितीमध्ये मी नक्कीच आनंदी राहायला पाहिजे. आणि आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद तो त्याला मिळून जातो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो. समजणं आणि समजून घेणं यात भरपूर जास्त अंतर आहे. समजवण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी मात्र प्रत्यक्ष मन लागतं. हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरी आहे आणि अगदी सत्य. आयुष्यात झालेला त्रास विसरून तुम्ही जा, पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. मित्रांनो, परमेश्वर सांगतो, माझ्या प्रेमळ भक्ता, तुला जी गोष्ट हवी आहे त्यापेक्षा उत्तमच गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ. तू फक्त विश्वास नक्कीच आमच्यावरती अगदी निस्वार्थ मनाने ठेवू. खूप सोपं आहे जमिनीवर घर बांधून दाखवणं, पण एखाद्याच्या मनात घर करून दाखवणं व ते टिकवणं हे संपूर्ण आयुष्यात कठीण आहे. आणि तेवढं करण्यासाठी पूर्ण आयुष्य मात्र निघून जातं. माणुसकी अशी जादू आहे, जे बघितले तरच दिसून जाते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते. दगडात एक कमतरता आहे की तो कधी प्रत्यक्ष विचलत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. मनातल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा, कारण त्याने मन हलके तर प्रत्यक्ष होईलच आणि लढण्याची एक पद्धतीची ताकद देखील तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, वेळ जगातील सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ आहे, कारण जेव्हा तुम्ही कोणाला तुमचा वेळ द्याल तेव्हा त्याला तुमच्या जीवनातला तो क्षण प्रत्यक्ष द्याल जो परत कधीच येणार नाही. हे निश्चिंत स्वरूपात खरे. नक्कीच ज्यांना आजचा संदेश पूर्ण ऐकायचा आहे त्यांनी आजचा संदेश पूर्ण ऐका. अन्यथा तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही आजचा संदेश नक्कीच ऐका. भाग्यवंत ठराल. प्रत्येक दुखण्यावर औषधे प्रत्यक्ष इलाज करत नसतात, तर कधीकधी मायाचे शब्दही मनाला दिलासा देऊन जातात. वेळ, विश्वास आणि मानसन्मान हे असे पक्षी आहेत की जर उडून गेले की पुन्हा कधीच प्रत्यक्ष येत नसतात. म्हणून मित्रांनो, किती जास्त संकटे असली तरी तुम्ही डगमगून जाऊ नका. फक्त परमेश्वरांवरती तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली
आणि प्रत्यक्ष सर्वात उत्तम गोष्ट आहे. आयुष्यात नेहमी लक्षात ठेव, तुझ्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि तुमच्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणं हे सर्वात मोठे यश आहे. हे मात्र अगदी तुम्हाला लक्षात ठेवून आयुष्य नेहमी नक्कीच जगायचं आहे. मातीतला ओळावा जसा झाडांची मूळ पकडून ठेवतो, तसं तुमच्या शब्दांतील गोडवा माणसातील नातं जपून ठेवेल. नक्कीच सुखासाठी कधी हसावं लागेल तर कधी रडावं लागेल. सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावून खाली पडावं लागतं, हे तुम्ही समजून घ्या. हळवी असतात ती मने जी शब्दांनी मोडली जातात आणि शब्द असतात जादूगर ज्याने माणसे प्रत्येक वेळी जोडली जातात. सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वणवण फिरतात. दमल्यावर जाणीव होते समाधानातच खरे सुख लपलेले आहे. विश्वास ठेव प्रेमळ भक्ता, तुझे आयुष्य एकदम चांगल्या पद्धतीने आम्ही नक्कीच करू. फक्त आणि फक्त तू आमच्यावरती निस्वार्थ मनाने विश्वास ठेव. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, संकटे अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण तुम्ही प्रत्येक वेळी जर संकटांचा विचार कराल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे कधी जाणार नाही, हे मात्र अगदी खरे. म्हणून नेहमी तुम्ही सकारात्मक विचार करा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, लहानपणी मोठे व्हायची स्वप्ने असतात तर मोठेपणी लहानाच्या आठवणी असतात. खरंच माणसाकडे जे असतं ते त्याला नक्कीच असतं आणि प्रत्यक्षात जे नसतं तेच त्याला हवं असतं. ही मात्र गंमत आहे. तुम्ही प्रत्येक वेळी जर जीवनामध्ये प्रगतीच्या मार्गावर प्रगती जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही सर्वात चांगली गोष्ट करा, नेहमी भगवंतांवरती नक्कीच तुम्ही विश्वास ठेवत चला आणि निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्ही भगवंतांची भक्ती करा. नाजूक नात्यामधला प्रत्येक धागा जपायला हवा. प्रत्येक काम असलं तरी मैत्रीला थोडासा वेळ प्रत्यक्ष द्यायला हवा. कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते. जिथे सर्व संपेल याची जाणीव होते तिथेच पाठीवर अलगद पडणार आहात. भगवंतांपेक्षा काही कमी नसतो. शब्द अंतरीचे असतात, दोष मात्र जिभेला लागतो. म्हणून स्वतःचे असते, प्रत्यक्ष झुरावे मात्र इतरांसाठी लागते. नक्कीच ठेच पायाला लागते, वेदना मात्र मनाला होतात. हीच ती खरी नाती असतात की जे एकमेकांच्या वेदना प्रत्यक्षाने जाणतात. मित्रांनो, जीवन हे असंच असतं, थोडंसं सोसत चला, पण नक्कीच बरंच भोगायचं असतं. ओळ्या पापण्या मिटून ओटाने प्रत्येक क्षणी हसायचं असतं. सुखाबरोबरच दुःखालाही झेलायचं असतं. स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिसळून प्रत्यक्ष जायचं असतं. जीवन हे असंच आहे. नेहमी आनंदी राहा, नेहमी भगवंतांच्या भक्तीत राहा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. नक्कीच काही करायचंच असेल जीवनामध्ये तर तुम्ही खरोखर चांगले कर्म करा. बाकी मित्रांनो, सुख आणि दुःख यामध्ये अंतर असतो. दुःख आल्यानंतर माणसाला आपली माणसं आठवतात आणि सुख प्रत्यक्ष आल्यानंतर माणूस आपल्या जवळची माणसं एका क्षणात विसरून जातो. हाच सर्वात मोठा फरक नक्कीच आहे. धोका नेहमी बाहेरच्या लोकांकडून नसतो तर आपल्याच भरोसा केलेल्या लोकांकडून तुम्हाला मिळून जाईल. म्हणून जास्त कधी कोणाकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतःकडून जास्त अपेक्षा ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. म्हणून परमेश्वरांनी सांगून टाकलं आहे की माझ्या प्रेमळ भक्ता, जर तुला विश्वास ठेवायचाच असेल तर तू स्वतःकडून प्रत्यक्ष जास्त विश्वास ठेव आणि स्वतःकडून जास्त अपेक्षा देखील नक्कीच तू ठेव. हेच तुझ्यासाठी उत्तम गोष्ट आहे. स्पर्धा म्हटलं हारणं जिंकलं, प्रत्यक्ष हारणं जिंकणं आलं, पण ज्यावेळी नक्की जिंकणाऱ्याचा प्रत्यक्ष आनंदात हरण्याला सहभागी होऊन आनंदी होतो त्यावेळेस तोच खरा जिंकणारा प्रत्येक वेळी नक्कीच आणि निश्चिंत स्वरूपात ठरत असतो. हे मात्र अगदी खरे. नक्कीच मित्रांनो, जो चांगल्या मनाने परमेश्वरांची भक्ती करतो परमेश्वर देखील त्याच्या नेहमी पाठीशी असतात. हे मात्र अगदी खरे. जीवन प्रत्येकाला समान संधी देते. फरक फक्त एवढाच आहे, कोणीतरी ती संधी ओळखतो आणि कोणीतरी त्या संधीकडे दुर्लक्ष करतो. म्हणून संधी तुमच्याकडेही आहे. तुम्ही अगदी निस्वार्थ मनाने मामांची भक्ती करा आणि त्यांची प्राप्ती करून घ्या. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, किती संकटे जरी आली तरी तुम्ही भगवंतांवरती अगदी विश्वास ठेवत चला, कारण परमेश्वर कधीच कुणाचे वाईट करत नसतो, तर माणूस स्वतःच्या कर्माने स्वतःचे जीवन वाईट करतो. हीच गोष्ट खरी आहे. जन्मापासून मिळालेली नाती
ही तर नक्कीच ईश्वरीय देण आहे, परंतु स्वतः बनवलेली नाती हे तुमचं धन आहे. ह्यालाच प्रत्यक्ष सांभाळून ठेवलं पाहिजे. हे मात्र खरे, कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी ठरत नसतात. नक्कीच उत्तमाहून सर्वात उत्तम तोच होत असतो जो नेहमी प्रत्यक्ष बाहेरच्या लोकांचे नसून स्वतःचे जास्त ऐकत असतो. मित्रांनो, दुसऱ्याचं जास्त प्रत्यक्ष ऐकण्यापेक्षा तुमच्या मनाला कोणत्या गोष्टी पटतात याकडे तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. सुगंध हा फक्त फुलांचाच नसतो, तर तो माणसांच्या शब्दांचाही असतो. हे मात्र अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे. नक्कीच ज्ञान हवेच असेल तर तुम्ही नक्कीच भगवंतांचे संदेश ऐकत चला. नक्कीच मित्रांनो, भगवंत सांगतो, पृथ्वीवर प्रेमळ भक्ता तू पाहुणे आहेस, मालक नाही. हे ज्याला समजून जाईल तो खरे जीवन प्रत्येक वेळी नक्की जगत जाईल. आणि जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते. कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची देखील अधिक गरज असते. आणि जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली आहेत. ती आपोआप गुंफली जातील. मनाच्या इवल्याशाच कोपऱ्यात काहीजण हक्काने राज्य करतील. प्रत्यक्ष यालाच तर तृणानुबंधन म्हणतात. हे समजायला हवं. मुखी साखरेचा गोडवा असावा, मनी प्रत्यक्ष कुणाचा कधी दोष नसावा. जोडावी माणसे, जपावी नाते, विसरून व्यवहारी. फायदे तोटे क्षणांचे मनी अलगत ओवावे. आनंदी सुरांनी प्रत्यक्ष मनास प्रत्येक वेळी छेडावे. सूर्य उगवण्याची वेळ प्रत्येक वेळी होत असते, पण प्रत्येक सकाळ माणसाला 24 घंटे देते. त्या 24 घंट्यामध्ये कोण कशा पद्धतीने त्या वेळेचा उपयोग करतो हे देखील माणसावर नक्कीच अवलंबून आहे. आनंद मिळवायचाच असेल तर तुम्हाला भगवंतांच्या भक्तीमध्ये देखील राहावं लागेल. मित्रांनो, या जीवनाच्या प्रवासात अनेक लोक तुम्हाला भेटतील. काही लोक तुमचा फायदा घेतील, काही लोक तुम्हाला आधार देतील. फरक एवढाच आहे, फायदा प्रत्यक्ष घेणारे डोक्यात आणि आधार देणारे हे तुमच्या हृदयात राहतील. नक्कीच सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णत्व सुखी होणार नाही, पण दृष्टी बदलली तर नक्की सुखी होतो. नियम सोपा असतो, तो अंमलनात आणणे कठीण आहे. सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन हे तुमच्या जीवनात नक्की चांगले बदल प्रत्येक वेळी घडू शकतात. हे मात्र अगदी सत्य आहे आणि खरी आहे. नक्कीच मित्रांनो, जीवनात हिमतीने तुम्ही हरा, पण हिंमत कधी हारू नका. जीवन बदलण्यासाठी वेळ भगवंत प्रत्येकाला देतात, पण वेळ बदलण्यासाठी जीवन पुन्हा मिळणार नाही. नेहमी तुम्ही आनंदाने जीवन जगा. नक्कीच चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीत राहतात. हे मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे. नशीब आकाशातून कधी पडत नसतं किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण देखील होत नाही, तर केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतः घडवतो. नशिबात असेल तसे घडेल या भ्रमात तुम्ही राहू नका, कारण तुम्ही जे कराल त्याचप्रमाणे तुमचं नशीब घडेल. यावर तुम्ही सर्वात जास्त नक्कीच विश्वास ठेवा. बाकी जे काही तुमच्या आयुष्यात आहे, तुम्ही खरोखर त्यामध्ये समाधान मानत चला. हे जो तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, बोलताना शब्द मर्यादा ओळखून शब्द उच्चारा, कारण एकदा प्रत्यक्ष एखादा शब्द चुकीचा अगर बरोबर उच्चारून गेला तर त्या चुकीला किंवा बरोबरला कोणताच खोडरबर प्रत्यक्ष चालणार नाही. हे अगदी खरे. कोणाची किती स्तुती करा, पण अपमान करताना विचारपूर्वक तुम्ही करत चला, कारण प्रत्येकजण अपमानाची परतफेड व्याजासहित परत करण्याची संधी शोधत असतो. हे अगदी खरे. नाते तयार होतात हेच खूप आहे. सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे. दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही, तर एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे. हे मात्र लक्षात ठेवायचे. नक्कीच मित्रांनो, जो भगवंतांच्या नावात राहतो, भगवंत त्याच्या नेहमी सोबत असतात. हे अगदी खरे. एक यशस्वी दिवसामागे संघर्षाची, प्रत्यक्ष त्यागाची अनेक वर्षे असतात. हे समजून घ्यायचं आहे. यश प्रत्येकाला लगेच प्रत्यक्ष मिळत नसते, तर यश मिळवण्यासाठी आपल्याला भरपूर जास्त संघर्ष करावा लागतो. हे अगदी खरी आहे. नक्कीच नशिबाच्या सगळ्याच सांगोड्या तुमच्या मनाप्रमाणे पडतील असे नसते. जशा पडतील तशाही प्रत्यक्ष परिस्थितीत आयुष्याचा डाव पण जिंकण्याची
जिद्द प्रत्यक्ष हवी. मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश. तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन आजचा संदेश ऐकावा. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. नक्कीच मित्रांनो, कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधी सांगता येत नसते. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित तुम्ही उपयोग करून घ्या. कारण एकदा गेलेली वेळ ही कधीच परत हाती येणार नाही. हे खरे. साधेपणा हे सगळ्यापेक्षा चांगले सौंदर्य नक्कीच आहे. श्रम ही चांगली शक्ती आहे. विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आपलेपणा सर्वात श्रेष्ठ नातं आहे. बाकी प्रत्यक्ष जीवनामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्यापेक्षा उत्तमच गोष्टी भगवंत नक्कीच तुम्हाला देतील. फक्त तुम्ही अगदी निस्वार्थ मनाने भगवंतांची नक्कीच भक्ती करा. दुसऱ्याला देण्यासाठी तुमच्याजवळ काही जरी नसले तरी चालेल, पण सन्मान नक्कीच तुम्हाला देता यायला हवा. चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य जरी नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यावधींचे मने जिंकण्याची एक पद्धतीची शक्ती असते. नक्कीच मित्रांनो, आशा आणि विश्वास कधी चुकीचे नसतात. फक्त ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही आशा कोणाकडून करायची आणि विश्वास प्रत्यक्ष कोणावर ठेवायचा. जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र अजून किती दूर आहे. या गोष्टीवरून तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे की आयुष्यात प्रत्येक गोष्टी चांगल्याच घडतात. फक्त आपल्याला संयम प्रत्येक वेळी ठेवायचा आहे. आणि लक्षात घ्या, प्रत्येक वस्तूंची किंमत वेळ आल्यावर तुम्हाला समजून जाईल. निसर्गाकडून फुकट मिळणारा ऑक्सिजनसाठी ही प्रत्यक्ष दवाखान्यात गेल्यावर पैसे आपल्याला मोजावे लागतात, हे मात्र निश्चिंत खरे. बाकी जीवनाच्या प्रवासात साथ देणारे माणसं प्रेमळ व जिवलग जरी असली तर रस्ता कसा ही प्रत्यक्ष असो, सुख मात्र भरपूर जास्त तुम्हाला त्यावरती चालताना मिळून जाईल. नक्कीच अडचणी तुमच्या जीवनात नसून अडचणी तुमच्या मनामध्ये आहेत. म्हणून तुम्ही तुमच्या मनावर प्रत्यक्ष विजय मिळवा, तेव्हाच तुम्ही तुमच्या प्रत्येक अडचणीचा सामना कराल. कुणीतरी फुलाला विचारले, झाडावरून तोडले तेव्हा तुला वेदना झाल्यात नाहीत का रे? फुलाने छान उत्तर दिले, तोडणारा इतका आनंदात होता की माझ्या वेदनात प्रत्यक्ष माझ्या वेदनाच विसरून गेलो. आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही उगाच आलेली नसतात. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कारण असते. कुणाशी तरी काहीतरी तृणानुबंधन जुळलेले असते. नाहीतर 125 करोड नक्की लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तीशी तुमची ओळख का होते याचे उत्तर कोणी तुम्हाला देऊ शकणार नाही. जी नाती तयार होतात ती तुम्ही जीवापाड जपा, एवढं मात्र अगदी तुम्ही मनापासून नक्कीच लक्षात ठेवा. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर प्रत्यक्ष सुंदर दिसायला काहीच अर्थ नसतो. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप मोठा अंतर आहे, हे तुम्हाला समजायचं आहे. भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येणार नाही आणि प्रत्यक्ष पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न तुम्हाला खाता येणार नाही. म्हणजे जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांकडे प्रामाणिक राहून कमवलेली प्रत्यक्ष माणसं हीच आपली खरी श्रीमंती आहे, हे आपल्याला समजून घ्यायचे. कोणाचे अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. कारण एक जुनी म्हण आहे, जिथे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हातांना नेहमी सुगंध दरवळत असतो. बाकी आयुष्यात कोणती गोष्ट अवघड नसते. फक्त तुम्ही तुमचे विचार पॉझिटिव्ह ठेवा, सकारात्मक तुम्ही तुमचे विचार ठेवा. बाकी सर्व गोष्टी सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी नक्कीच घडतील. जीवन हसण्याची इच्छाच प्रत्यक्ष तुम्हाला नसली तरी तुम्हाला हसावं लागेल. कसं आहे विचारले तर एकदम मजेत आहे असं तुम्हाला म्हणावं लागेल. जीवन एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला हे नाटक करावं लागतं. बाकी या रंगमंचावर तुम्ही जास्त भगवंतांची भक्ती जर कराल तर नक्कीच तुमचा प्रत्येक प्रवास एकदम चांगला नक्कीच होऊन जाईल, हे मात्र अगदी खरे. खपण्यासाठी प्रत्यक्ष बरीच पुस्तके छापली जातात, पण जपण्यासाठी त्यातील एक शब्द समजून आपल्याला घ्यावा लागतो, हेच अटल सत्य. यशाच्या शिखरावर प्रत्यक्ष चढत असताना जमिनीवर पाय घट्ट रोखून उभे राहावे, म्हणजे घसरून अपयशाच्या चिखलात पडायची वेळ तुमच्यावर कधी येणार नाही. नक्कीच
नाही रक्ताची. प्रत्यक्ष नाती रक्ताची नाही, तर नाती जाणीवानी जुळली जातात. जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती तुमची होऊन जाते आणि जाणीव नसेल तर तुमची माणसेही प्रत्यक्ष परकी होऊन जातात. हे अगदी खरे. मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही पूर्णत्व वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो. एक गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवत चला. तुमची श्रद्धा जर खरोखरी भगवंतांवर असेल तर भगवंत तुमच्या नेहमी पाठीचे असतील. हे नक्कीच खरे. फक्त विश्वास ठेवत चला. बाकी प्रत्येक गोष्टी नक्कीच तुमच्या ही आयुष्यात एकदम चांगल्या जावो आणि तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावेत हीच आम्ही नक्कीच भगवंतांच्या चरणी आत्ता प्रार्थना करतो. नक्कीच पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या जवळच्या मित्रांकडे आजचा संदेश तुम्ही जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मामांचे असेच प्रेरणादायी आणि देवी संदेश ऐकायला मिळतील, ज्यांनी त्यांचे आयुष्य एकदम आनंदाने त्यांना जगता येईल. म्हणून त्यांनाही आजचा संदेश शेअर करा आणि या संदेशाला लाईक करून जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन तुम्ही ऑलवर सेट करा, जेणेकरून सर्वात आधी संदेश तुम्हाला मिळून जातील. नक्कीच धन्यवाद.